कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तिखट बनवण्यासाठी मिरच्या कोणकोणत्या प्रकारच्या घ्यायच्या, मसाले कोणते घ्यायचे, कितपत भाजायचे, भाजत असताना सिक्वेन्स कसा लावायचा आणि मिरच्या कशा किलो मिळाल्या, ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर टिप्स दिलेल्या आहेत। लाल भडक अशी चटणी तयार झालेली आहे। टोटल मेजरमेंट 1 किलो मिरच्या आहेत, 4 प्रकारच्या आहेत, चारही प्रकारच्या पाव किलो घेतलेल्या आहेत। तर ही मिरची आहे काश्मीरी मिरची, लाल रंग येण्यासाठी आणि वर्षभर रंग टिकून राहण्यासाठी ही मिरची मी वापरली आहे। खूप छान रंग येतो। 400 रुपये किलोने मिळालेत कोल्हापूर मिरची मार्केटला। तर हे पाव किलो घेतलेलं आहे। ही आहे बॅडगी मिरची, हे सुद्धा मी पाव किलो घेतलं आहे। थोडीशी सुरकुतलेली आहे। याचा रंग छान असतो आणि चव सुद्धा खूप छान येते चटणीला। या दोन्ही गोष्टीसाठी मी ही मिरची घेतली आहे। ही मिरची मला 300 रुपये किलोने मिळाली आहे। ही आहे लवंगी मिरची, ही तिखटासाठी वापरली जाते, पण ही मीडियम तिखटाची आहे, जास्त तिखट नाही आहे। हे सुद्धा मी पाव किलो घेतलं आहे। ही मला 200 रुपये किलोने मिळाली आहे। ही आहे शंकेश्वरी मिरची, याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत। मी घेतली ती 1100 रुपये किलोची आहे, पाव किलो घेतली आहे। याच्यामुळे चटणीला खूप छान चव येते, टेस्ट येते आणि मीडियम तिखट असतात, चवीला खूप छान असतात। तर यासाठी मी ही मिरची वापरली आहे। 1 किलोचं आपल्याला आता चटणी बनवायची आहे। हे 3 दिवस मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे। खळखळ असा आवाज येतोय, बघू शकता तुम्ही। जितकं चांगलं वाळवलं जाईल तितकं छान चटणी वर्षभर टिकते। आता मसाले बघूया काय काय घ्यायचं ते। तर या ठिकाणी 250 ग्रॅम धने घेतलेले आहेत, इंदोरी धने आहेत। रंग छान असतो, वास सुद्धा खूप छान असतो। तर हे पाव किलो घेतलेलं आहे। सुकं खोबरं हे मी किसून घेतलेलं आहे, हे सुद्धा पाव किलो घेतलं आहे। खोबरं घेत असताना काळ्या पाठीचं बघून घ्यायचं आहे, चांगलं असतं। तर हे मी किसून घेतलेलं आहे। यानंतर जिरा 100 ग्रॅम जिरा घेतलेला आहे। 100 ग्रॅम तीळ घेतलेत, अनपॉलिश्ड तीळ आहेत। यानंतर मोठं मीठ घेतलेलं आहे, खडा मीठ 250 ग्रॅम, या ठिकाणी शेंदे लावून सुद्धा वापरू शकता। खसखस 25 ग्रॅम घेतली आहे। मोहरी 50 ग्रॅम, मेथीदाणे 20 ग्रॅम, त्रिफळा 10 ग्रॅम, जवित्री 10 ग्रॅम। यानंतर काळी मिरी 10 ग्रॅम, चक्री फूल 10 ग्रॅम, नाकेश्वर 10 ग्रॅम आणि लवंग 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, जायफळ 1 पीस, हळद 10 ग्रॅम, मसाला वेलची 20 ग्रॅम आणि हिंग 10 ग्रॅम, खडा हिंग घ्यायचा आहे, तेजपत्ता 10 ग्रॅम, कांदा अर्धा किलो घेतलेला आहे, लसूण पाव किलो आणि आलं 150 ग्रॅम घेतलं आहे। हवं तर हे सुद्धा पाव किलो घेऊ शकता, पण जास्त तिखट नको म्हणून मी कमी घेतलं आहे। तर हे सगळं सोलून घेतलेलं आहे, आलं कट करून घेतलेलं आहे। आलं स्वच्छ करून कट करायचं आहे। सगळ्यात आधी काय भाजायचं तर धने भाजून घ्यायचे। सिक्वेन्स कशासाठी लावायचा भाजताना, कढई काळपट होते हळूहळू, ते होऊ नये यासाठी सिक्वेन्स लावायचा आहे, नाहीतर मग उलटसुलट आपल्यालाच काम लागतं, 2-3 कढया बदलाव्या लागतात। मीडियम फ्लेमवर धने छान भाजून घेतलेत। कोणता मसाला कोणत्या फ्लेमवर भाजून घ्यायचा हे सुद्धा मी डिटेल सांगितलेलं आहे। जिरे सुद्धा मीडियम फ्लेमवर भाजायचे आहेत, हाताला कडक लागेपर्यंत भाजायचे आहेत। रंग बदलू देऊ नका, का तर खरपूस वास येतो चटणीला सुद्धा, म्हणून खमंग भाजून घ्यायचं आहे। यानंतर तीळ चटचट उडेपर्यंत भाजायचे आहेत, हे सुद्धा मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे। तीळ सुद्धा छान भाजून झालेत। यानंतर मेथीदाणे लो फ्लेमवर भाजायचं आहे, कढई ऑलरेडी गरम आहे, रंग जास्त बदलू द्यायचा नाही आहे, नकळत किंचितसा बदललेला आहे, जास्त भाजलं तर कडवट लागतं। खसखस सुद्धा मंद आचेवरच भाजायचं आहे, पटकन करपतं, त्यामुळं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे, मोठ्या चमच्यानी 1 चमचा, आणि आता दालचिनी याच्यामध्ये मी भाजून घेते आहे।
थोडंसं परतून घ्यायचं आहे. लगेच भाजून येतं आणि छान भाजतं. ड्राय भाजलं तरीसुद्धा चालतं, तेलामध्ये भाजलं तरीसुद्धा चालतं. दोन्ही पद्धती वापरू शकता. मसाला वेलची हे सुद्धा थोडंसं परतून घेऊनच काढायचं आहे. मसाल्याचं मेजरमेंट परफेक्ट घ्यायचं आहे, म्हणजे चटणीला कमी किंवा जास्त मसाला लागत नाही. कमी जास्त झालं तर चटणीची चव बिघडते. चक्री फूल, लवंग, काळी मिरी आणि नाकेश्वर हे सगळं एकदमच भाजून घ्यायचं आहे. त्रिफळा, हे सुद्धा मी लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घेते आहे. तर हे छान भाजून आलेलं आहे. तर या ठिकाणी हिंग खडा घातलेला आहे. हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून किंवा तळून घ्यायचं आहे. यानंतर तेजपत्ता, हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. यानंतर जवित्री पटकन करपते म्हणून मी सगळ्यात शेवटी घातलं आहे. किंचितसा कलर चेंज झालेला आहे. यानंतर मोहरी तडतडून घ्यायची आहे. आणि यामध्येच आता हळकुंड थोडंसं बारीक करून घालायचं आहे. खलबत्त्यामध्ये हे मी कुटून घेतलेलं आहे. तर छान हे सुद्धा भाजून झालेलं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजत असताना सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे, पटकन करपतं. छान सोनेरी रंग येऊपर्यंत भाजायचं आहे. कुरकुरीत व्हायला हवं अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे. तर हे छान भाजून झालेलं आहे. कढई बिलकुल काळपट नाही पडलेली आहे, चेंज करावी नाही लागलेली आहे. सिक्वेन्सनुसार भाजून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी कांदा, लसूण आणि आलं भाजून घ्यायचं आहे. नटमेग मी असंच घेतलेलं आहे, जायफळ भाजलेलं नाही आहे, कच्चाच घेतलेला आहे. थोडंसं पुन्हा तेल घालायचं आहे आणि आलं लसूण घालून परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतत असताना हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. भाजायला वेळ लागतो म्हणून हाय फ्लेमवर परतायचं आहे. तर हे छान परतून झालेलं आहे. लसूण थोडंसं ट्रान्सपरंट दिसायला लागलं की ते परतून झालेलं आहे असं समजायचं. यानंतर कांदा घालते आहे. कांदा भाजायला वेळ लागतो, साधारण 5 ते 7 मिनटं लागतील. हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. भाजलेल्या कांद्याला रंग खूप छान आला आहे, ब्राऊन कलर. सगळे मसाले भाजून झालेले आहेत, छान भाजलेले आहेत. हे बघा. आता तेल किती घालायचं, तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे. पाव किलो घ्यावं लागतं, पण ऑलरेडी आपण मसाला भाजण्यासाठी तेल वापरलेलं आहे म्हणून मी थोडंसं कमी घेतलं आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता, अजून एक 50 ग्रॅम वगैरे. हे कडक करून घ्यायचं आहे तेल. तर चटणी छान अशी कांडून आणलेली आहे. हे बघा, कलर किती छान आलेला आहे. लाल भडक चॉकलेटी असा कलर आलेला आहे, खूप छान कलर आला आहे. चवीला सुद्धा खूप छान झाली आहे चटणी. दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं आहे, तुम्ही क्लिअरली बघू शकता. वर्षभरासाठी लाल तिखट करत असताना त्याचा रंग आहे तसाच राहावा यासाठी खूप काळजीपूर्वक मिरच्या घ्याव्या लागतात. बऱ्याच वेळेला तिखटाचा रंग हळूहळू कमी व्हायला लागतो आणि पांढरा दिसायला लागतो. हे होऊ नये यासाठी मिरच्या घेत असताना फ्रेश घ्यायच्या आहेत. डिरेक्टली शेतातून मिरच्या घेत असाल तर फ्रेश मिळतील. खात्रीच्या विक्रेत्याकडून घेतलं तरीसुद्धा फ्रेश मिळू शकतात. मिरच्या जर जुन्या असतील किंवा बरेच दिवस पाणी मारून विकण्यासाठी ठेवल्या असतील तर ते तिखटाचा रंग वर्षभरासाठी लाल राहणार नाही आहे. मिरच्या चांगल्या वाळवून घेणं
ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे. जी बरणी आपण चटणी भरण्यासाठी घेत असतो ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये तासभर वाळवून घ्यावी लागते, तरच चटणी चांगली राहते. रोजच्या वापरासाठी छोट्या बरणीमध्ये चटणी काढून घ्यायची आहे, म्हणजे रोज रोज मोठी बरणी आपल्याला उघडावी लागणार नाही आहे. तर सगळ्या टिप्स मी शेअर केलेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.